एवढा वेळ लावलाय तू नुसतं. खरं का झालंय येऊ का? पाण्यात पाय सोडून बसले, एवढं गरम व्हायला. आता अर्धा तास झाला तर जाते मी मटण खायला. हा मटण खायचं आता. आळणी मटण. नाही की कोण घरात, आता कसं करायचं पहिले. गेले सगळे. हा दे मला. या बाबा आळणी मटण खायला. आळणी मटण आता बघा एवढ्या उन्हाच्या काळात भाजी बनवा बसल्या बघा. आणि इथं चिकन आणलं 1 किलो मटण. आणि त्याला फोडणी द्यायला बसली एवढ्या उन्हात. मी बाहेर बसलेले आले जरा, मला आळणी मटण खावं जरा मस्त कना कना उन्हात. चला हाकी पगडे. हा छान आहे की पडलं खरं. लय मला उन्हाळ्या चेहऱ्याला त्रास व्हायला हो का. हे लाल 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 झाले सगळ्या फोड्या उठून हो का. म्हणून जरा बहिणींना कोरफड आणून दिली इथनं, तर तीच लावायले मी सगळीकडं. किती वेळ झालं लावायले, अर्धी सुकली. आणि हे बघा इथं ठेवायचंय. जरा आग कमी झालेली, आग होत होती उन्हानं, लयच आग व्हायला लागली, साऱ्या अंगाची आग व्हायला लागली. किती वेळ झाला लावायले मी कोरफड. लाल झाले पोडी पशी. काय ग जरा थंड वाटायला चेहऱ्याला. लय उशीर झाला लावायला, 10-15 मिनिटं झालं. आता थोडा वेळ राहू देते असंच आणि नंतर धुते 10-15 मिनिटांनी. जरा थंड वाटायले. लय भयंकर ऊन आहे बाबा. आम्ही तर उद्या पळ काढणार आहे पुण्याला ना. माझ्या फोनचं पण टेम्परेचर एवढं हाय व्हायला ना, फोनला चार्जिंग होईना झाली. टेम्परेचर हाय म्हणते, नंतर चार्जिंग होईल. काय बोलायचं आता. त्यापेक्षा मी म्हणलं नकोच आता, मी नंतर येते. पावसाळ्यात हिवाळ्यात आलेलं चांगलं आहे गावाला खरंच, पण उन्हाळ्यात कुणीच येऊ नये गावाला बाबा. लय त्रास होते भयंकर. हातापायाला आग होती नुसती, तोंडाला माझ्या आग व्हायला लागली. काय बोलायचं. म्हणून मी म्हणलं उद्या जाते मी. उद्या सकाळी लवकर निघते, 7:30-8लाच निघते. म्हणजे 1-2 वाजेपर्यंत पोहोचेन मी पुण्यात. इथून मोहोळला जाणार आणि कोणाला तर सोडायला होते गाडीवर, आणि मग तिथून बसने जाणार. एकटीच आहे, कारण इथनं बसने बसलं की टेन्शन आहे, डायरेक्ट पुण्यात उतरायचं. ए सुट्टू चल इकडं. ए शिघान 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 शिघान. हाय गाईज, हाय गाईज, हाय. हाय सगळ्या पोरींना कळलंय, बारक्या बारक्या पण हाय गाईज म्हणायचं. व्हिडिओ चालू झाला की हाय म्हणते ती पण. हे जरा सुकू देते, थोडा वेळ धुते. मला चहाची तलब झाली, पण एवढे उन्हात काय करू. उन्हाने एवढी आग उठायली, आणि त्यात ह्या टायमाला तिकडे चहा प्यायची सवय 5 ते 6च्या मध्ये. आता चहाची पण तलब झाली आणि गरम पण व्हायले. नेमकं करावं का माणसानं माहितीये का. का ग सुट्टे हाय गाईज म्हण. काय गाय डायरेक्ट गायच म्हणली पोरगी. हात काढ ग सुट्टा, हात काढ ग सुट्टे. माझ्या संग पुण्याला येणार आहे ना. हा पुण्याला येते पुई. पुण्याला येते का नाही. लय पोरगी डेंजर आहे. चला बाबा, ही जरा 15 मिनिटांनी धुलं ना, जरा ऊन पण आता म्हणजे कमी व्हायला लागलं. असं झालंय वातावरण. कमी झालं की जरा चहा पिते, धुतलं की काळा चहा पिते. दुधाचा चहाने तर लय बघ बघ करून छातीत नुसतं आग उठन. त्यामुळे काळा चहा प्यायला लागली इथं आल्यापासून. तर मी नको म्हणलं दुधाचा चहा, अजून जळकी भरायची डोक्याला ताप. कुठं गेली ग म्हण. हाय गाईज म्हण. हाय हाय म्हण. गाईज हाय म्हणू म्हण ना. हाय हाय गाईज. शूट
मी कोण आहे ग तुझी माऊ आहे ना माऊ माझी माऊ आहे म्हण हाय का नाही हा हाय का नाही हाय ना हा हाय 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 पुण्याला येणार आहे तू पुण्याला येते कुठे येते पुण्याला जायचं आहे कुठे जायचं सांग पुण्याला हा पुण्याला जायचं बरं का तिला माझ्या संग येणार आहे ती पुण्याला हाय का नाही नट्या नाकायचं तिला बी लय आवडतं व्हिडिओ बघायला. आज जायचं होतं मला सकाळी म्हणलं सकाळी लवकर उठावं 7:30 अलार्म लावला आणि तो अलार्म बंद केला म्हणलं 7:30-8ला उठावं नंतर आवरून 9:30-10ला निघावं. सकाळी उठले 8ला तर माऊ मला एवढी ओरडायला लागली माऊ म्हणायला लागली काय ग म्हणली राहा म्हणाले माणूस तर 2 दिवस अजून राहायला तयार नाही राहा की म्हणली उद्या आंबेडकर जयंती आहे इथली 24 एप्रिलला तर माऊ म्हणली राहा आजचा आता 23 आणि उद्या तर जयंती आहे 25ला सकाळी निघ 25ला तू तुझ्या ड्युटीवर पण पोहोचशील नाईट आहे तशी पण माझी तर कशाला अशी करती राखी म्हणून महाग लागली काका पण ओरडायले म्हणले राहा दिदे राहा 1-2 दिवस अजून काय व्हायले तिला हसू येईल का म्हणून मी राहिले म्हणलं जाऊ दे आता एवढं बोलायला लागलं तर कशाला आपण आगाऊपणा करायचा म्हणले म्हणून राहिले. डोक्याला जरा तेल लावलं ब्रश वगैरे केलाय तर उठले तर फोन चार्जिंगला लावला होता 8ला उठले डोक्याला तेल बिल लावलं जरा चपचप डोकं धुवायचं आहे कारण लय घामानं बेकार अवस्था झाली आहे म्हणून मला जरा डोकं बिकं धुवावं. आंघोळ केली नाही अजून ब्रश केलाय ब्रश करून तोंड हातपाय धुतले नुसतं आणि तशीच बसली चहा बिया पिलाय ह्या बाजूच्या घरात बसले सुट्टा चल सुट्टे बाहेर चल चल नाही चल. माऊ कपडे धुवायलेले भयंकर मला गरम व्हायले माऊचे कपडे धुवून झाले की मी आता अर्धा पाऊण तास झाले मी डोकं तुझे कपडे धुवून झाले की मी आंघोळ करते मग आंघोळ करते डोक्यावर आंघोळ करते मस्त थंड थंड वाटण 9:30 वाजले तर भयंकर गरम व्हायले ऊन पडले सगळं थोडं झाडाखाली बसते बाबा जरा आज काय बसायची सोय नाही इथं बसते मी जरा झाडाखाली सुटे या इकडं झाडाखाली बसते मस्त ये सुटे ये ना व्हिडिओ काढू आपण ये लवकर आली ती तिला विले ना दे हाय गाईज म्हण हाय म्हणू गाईज हाय जी जोरात बोल गाईज हाय हाय हायच हाय का नुसतं हाय हायच करायला लागले बघी हाय हायच करायला का हा चाप 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 हाय का तिला पण लय आवडायला लागले व्हिडिओ काय चाप 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 आई 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 लय ऍक्टिंग माझं पूर्वी म्हणलं जाऊ दे आता 2 दिवस असेच निघून जातील भरकन फक्त गरमीमुळे नको वाटायला नाही तर मला गावाकडले भारी वाटतं बाबा गावासारखं सुख कशात नाही मस्त रिलॅक्स असते माणूस टेन्शन फ्री फ्रेश वातावरण गावासारखं वातावरण कुठं कशात नाही पण मला उन्हानंच लय भयंकर व्हायला लागला त्रास माहीत आहे का गावाकडले भरपूर ऊन आहे त्याच्यामुळेच बाकी काही नाही जायची घाई नाहीतर मला प्रत्येक वेळेस सुट्ट्या कमी पडतात गावाला राहायला पण ऊन भयंकर आहे. आता मला परत पुढच्या महिन्यात पण यायचं एक लग्न आहे नातेवाईकांमध्येच 25 तारखेला लग्न आहे तेव्हा पण मी 23-24ला इकडे येणार किंवा 25ला येईन तेव्हा पण 8 दिवस सुट्टी असणार आहे तेव्हा जरा ऊन कमी होईल कारण 25 मेला ना तर तेव्हा थोडंसं ऊन कमी होईल तेव्हा पण 7-8 दिवस राहणार आहे तर त्यामुळे म्हणलं आता जाते लवकर लय भयंकर उन्हानं अवस्था व्हायली म्हणून माझा विचार होता की निघाव पण काका माऊ काय जाऊ दे ना झालेत म्हणलं जाऊ दे एवढं आपलं हे करायला लागलं तर आपण काय आगावपणा करायचं म्हणलं बसले इथं बाहेरच आता सावलीला आता जरा सावली वाटते छान गारगार हवा येते आणि नंतर असं ऊन पडलं ना बनार हवा बी येत नाही काय झाडाचं पान बी हालत नाही माहितीये का हा 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 आता तर माझा कसा करून टाकला डोकं विचारायचा सोडून बसल्या गळ्यात जिंज्या मावून आली आईस्क्रीम सगळ्यांसाठी सगळे आईस्क्रीम खायला लागले आईस्क्रीमवाला आलता इथं आईस्क्रीम म्हणाले आईस्क्रीमवाला आलता इथं ना जिंज्या बघा गेल्यात कशा घेऊन येईल मी खावा खावा इथं बसते मी बाया जरा
हे सुट्टी. हाय गाईज बोल. हाय गाईज. हाय गाईज म्हण. जा आईस्क्रीम खा. खा आईस्क्रीम खा. ती शितलीची मालिका संपून 7-8 वर्ष झाले तर बघा आमच्या घरचे बघा तिघी बसलेत की बघा तिघी बघा हसायला लागले ना बघा. ती शितलीचा कार्यक्रम बघायला काय का बघा बघा कसं लावलं दगडाचं वडकण लावले ना बघा. फोन ठेवून बघत बसले बघा. काय बोलायचं आता. त्या शितलीने येड लावले सारखा फोन घेऊन सारखं शितली बघते आता. मी आपलं मस्त बसले निवांत झाडाखाली उग मला त्यांनी बघतात बघू द्या आपला ब्लॉग सुरू करू आपण. फोडायला आलं माझ्या चेहऱ्यावर. आता जरा ऊन उतरायला सुरू झालंय 4 वाजता. 4 नंतर गावाकडं ऊन उतरायला असं जरा हे व्हायला लागलं म्हणजे वारा सुटायला जरा. ऊन तर आहेच बघा. हसते कशी पुरत आहे का. मग 5:30-6ला मग चहा करायचा. आता तो रांगण बिंगण झाडायचं. काका तिथं झोपलेत घरापाशी. आता हाय गाईस. आता तरी अजून एक एपिसोड बघतील शितलीचा आणि मग उठतील. मग झाडू फिडू मारायला इकडं तिकडं चहा बनवायला. तर मी तोंड हात पाय धुते. लय गरम व्हायला बघू. आंघोळ केली तर करेन मी आता. सकाळी एकदा आंघोळ डोक्यावर ना आता एकदा आंघोळ. एवढं गरमच व्हायला भयंकर. काय करायचं.